आणि मी काही नसताना परमेश्वर आपल्याला खात्री देतात. हालेलुया. खात्री द्यायला किती जण होते फक्त? ज्याला खात्री दिली तो किती होता? एकटाच होता. अब्राम किती होता? एकटाच. बायको पण आहे, पण बायकोला काय खात्री दिली नाही परमेश्वराने. कोणाला दिली? मी तुला काय करीन? खात्रीने तुला काय होणार आहे? तुझी संतती काय होणार आहे? वाळू सारखी होणार आहे. तुझी संतती ताऱ्यासारखी होणार आहे. परमेश्वर काय देतात तुम्हाला? खात्री देत आहे. तिथं संपलेलं आहे, तिथं परमेश्वर काय करतात? खात्री देत आहे. तिथं सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे, तिथं परमेश्वर काय म्हणतात? वाट पाय. हालेलुया. शेवटच्या क्षणापर्यंत काय घडलं त्यांनी? परमेश्वराने त्याला लेकरू दिलं, 100 वर्ष लेकरू दिलं तर दिलं, आणि नंतर म्हणतो परमेश्वर काय म्हणतोय? माझ्यासाठी अर्पण कर. मग अर्पणासाठी घेऊन निघाला. 2 त्याचे नौकर पण काय त्याचे सेवक पण काय झालेले आहे? निघालेले आहे. सेवकाला डोंगरावर घेतलेलं नाही, तिथं डोंगराच्या पायथ्याला ठेवलेला आहे, आणि त्याच्या मुलाला घेऊन अब्राम काय करू लागलेला? चालू लागलेला आहे. लेकरू त्याला म्हणालेला आहे, बाबा आपण चाललेला आहे, पण आपल्यासाठी अर्पण करायला काय नाहीये. होमार्पण आपल्याला करायचं, पण त्याला काय नाहीये? भोकरू नये. पर ओ अब्राम म्हणतोय परमेश्वर पाहून देईल. त्याची परीक्षा पाहण्यात आलेली आहे. त्याच्या देवावर किती प्रेम आहे. शेवटच्या श्वानापर्यंत हात वरती केला, आणि मनात एक ठेवतो परमेश्वर मला खात्रीने देणार आहे. मनात ठेवतो परमेश्वराने मला दिलं. परमेश्वराचं वचन मला सांगत आहे, तो मला काय करणार आहे? खात्रीने आशीर्वादित करणार आहे. कशाने आशीर्वादित करणार आहे? खात्रीने. विश्वास नाही ठेवायचा, खात्रीने बाळगायची, आणि म्हणायचं मला देव आशीर्वादित करेल. कसं काय होणार आहे? काय करायचं नाही. देवाच्या सेवकाला साथ नाही द्यायची, मीठ नाही द्यायचं, पीठ नाही द्यायचं, प्रार्थनेचा सपोर्ट नाही करायचा, ताकद द्यायची नाही, बळ नाही द्यायचं, आणि म्हणायचं मला लागतंय मी खाऊन टाकीन. ते विधवा स्त्रीनं तसं केलेलं नाहीये. हे म्हटले आम्ही खाऊन मारणारे, पण हिला तिथं काय म्हणतो? जा पण मला आण भाकर. पण बायबल मध्ये सांगितलं तिने खात्रीने केलं, वाट पाहिली, आणि 3.5 वर्ष तिचं लेकरू पण मेलेलं नाहीये, ती पण मेलेली नाहीये. तिथं ते सगळे मिळून काय करत आहे? आनंदाने देवाचा भाकरी खात आहे. त्या 17 वचनामध्ये सांगितलं ना. यानंतर दुसरे राजा आले. परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे जे पिठाचे मडके रिकामे झाले नाही, आणि तेलाची कुपीही आटली नाही. काय संपलं नाही? तेल पण संपलं. किती वचनामध्ये वाचलंय? 16 वचनामध्ये. पण त्याच्या अगोदर बघा ना, 13 मध्ये सांगितलंय. इलिया तिला म्हणाला भिवू नको, इलिया तिला म्हणाला घाबरू नको, तू जा, जाय तू, आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर. पण त्यापूर्वी आपण पेरतच नाहीये. उगवण काय तुमच्यासाठी? वाट पाहून पेरा, आशा धरून पेरा. अब्रामाने काय केलं? आशा धरून पेरलं, वाट पाहून पेरलेलं आहे. काही नसताना काय केलेलं? केलेलं आहे. तुमचे दुःखाचे दिवस असू द्या, तुमचे कोणतेही दिवस असू द्या, पेरणी करीत राहा. पेरणी केली तर तुमच्यासाठी काय करेल? पीठ पेरलं तर भाकरीच खायला मिळाले तिला. काय करतो आपण धोका देतो, बाळकाला धोका देतो, कोणाला धोका देतो, दुनियाला धोका देतो. मग तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्हाला काय आनंद मिळणार आहे का? तुम्ही धोका दिला तर काय मिळेल तुम्हाला? धोकाच मिळणार आहे. धोका मिळेल, गायब होऊन जातात. प्रेज द लॉर्ड. आपण धोकेबाज लोक आहेत का? नाही, इमानदार लोक आहेत. बेईमान नाहीये. बायबल मध्ये सांगितलं, प्रकटीकरण 2:10 मध्ये सांगितलं, मरेपर्यंत विश्वासू राहा, मरेपर्यंत काय करा? वाट पहा.
कुठपर्यंत वाट पाहायची? शेवटपर्यंत. मिळूपर्यंत. येस. म्हणा मिळूपर्यंत. मिळूपर्यंत. हा आता ती काय म्हणली, आता आम्ही परमेश्वर ती वाट पाहत आहे म्हणून परमेश्वराने काय केलं? परमेश्वर स्वतः तिथं येऊ शकत नाहीये तिची भाकर वाढवायला. इलियाला पाठवलं. पास्टर तुमच्या घरी येतात तर तुमची भाकर वाढते. आमेन. कोण पाठवते त्यांना? कोण पाठवते बोला ना. परमेश्वर पाठवते तुम्हाला. देवाचे सेवक तुमच्या इथे येतात, तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे. इथं तुम्ही येतात, तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे. पण तो आशीर्वाद काय करायचा? तुम्ही काय करायचा? सेवकाला पण द्यायचा आहे. का द्यायचंय? वाढण्यासाठी. कारण की तो पण दुष्काळामध्ये कोणाची वाट पाहतोय? परमेश्वराची वाट. तुमच्या घरामध्ये दुष्काळ असेल, कोणत्याही प्रकारचा असू द्या, दोघं पार्टी देवाकडे पाहणार. देवाकडे वाट पाहणारे. कधी कधी पाळतच देवाकडे पाहतोय आणि घरातले लोक आता कुणीतरी. वाट संपलेली, आता मला जावं लागेल कामाला, मला बिझनेस पाहावा लागणार आहे, मला हे करावं लागणार. देव म्हणतो जाय तूच कर, मग मला कर्ज दूर करावं लागेल. देव म्हणतो जा तूच कर, मग मी देत नाही तुला, मग मी बसतो शांत. देव बसतो मग शांत. मग प्रेस लॉर्ड कोणाची वाट पाहायची? परमेश्वराची वाट पाहायची. ती वाट पाहत आहे, पण परमेश्वर स्वतः नाही पण त्याच्या सेवकाला पाठवलेला आहे. जाय विधवेला सांभाळायचं. सारपत नगरामध्ये विधवेकडे अशा किती विधवा असतील तिथं कोणाकडे नाही पाठवलं. येस. जर तुमच्या घरी सेवक येतात तर परमेश्वराने त्यांना निवडून तुमच्याकडे पाठवले. आमेन. कशासाठी पाठवले? आशीर्वाद. आशीर्वादासाठी पाठवले. बरोबर. तुमच्या घरी मला यायला काय? परमेश्वर पाठवतात. मला माझ्या मनाची इच्छा. परमेश्वर पाठवतात. पण कोणाची इच्छा आहे? देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा आहे. तरी तुम्ही म्हणतात नको नको पास्टर तुम्ही येऊ नका. पास्टर म्हणले काही यायचे घरी, सारपत विधवा म्हणते नका नको नको येऊ, भाकरच नाही. लांबूनच नको. त्या आल्यावर काहीतरी होईल. होतं मग तू म्हणशील तसंच होतं. मग लांबून म्हणते नको. आमच्याकडे थोडंच आहे. येऊ नका. तो बळजबरीने तिला आशीर्वाद देतोय. काय आहे? बळजबरी नाही म्हणत. तू म्हणती बरोबर आहे. पण मी सांगतो तसं. आता काय काय पाळक लोक हा तुम्ही म्हणतात बरोबर आहे, तुमच्याकडे नाही तरी येतो आम्ही. कशासाठी? बळच आशीर्वाद द्यायचा. द्यायसाठी येतो. तरी तर तिसऱ्यांदा म्हणतात नका येऊ. हालेलुया. काय म्हणतात? नका येऊ. कोणाचे आशीर्वाद जातात? त्यांचेच. पण हे माझ्यासाठी वचन आहे. देवाच्या माझ्यासाठी आहे. आता येऊ समजा आता किती रुटून बोलती ती पान तिथं. हा 10 वचनापासून वाचा. त्याप्रमाणे तो सारपत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला, तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करीताना त्याने काडक्या गोळा करत ते काडक्या गोळा करून मारणारे. तिला हाक मारून तो म्हणाला, आज आपण काय करतोय? कष्ट हा कर. कष्ट करतोय, पण कष्ट करून काय नाहीये यश नाहीये. म्हणा. काडक्या गोळा करती. काडके गोळा कर. अरे बोला ना. काटक्या गोळा करीत आहे. का थकले काही? नाही, काटक्या गोळा काडक्या गोळा करती. काडक्या काय करती? 10 वचनामध्ये काय सांगितलं? काटक्या गोळा करते. सरपण गोळा. कष्टाला सांगत आहे. कष्ट आहे भरपूर, पण काय करते? वाट पाहते. हालेलुया. प्रतीक्षा करणारे लोक. आशीर्वादित होणार. 27 काय सांगितलं? 14 मध्ये. 14 मध्ये परत एकदा वाचा आणि परत ते 10 वचन. परमेश्वराची प्रतीक्षा कर. गंभीर हो, हिम्मत धर. परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. परमेश्वराची. कष्टामध्ये कोणाची प्रतीक्षा करायची? बोला ना. परमेश्वराची प्रतीक्षा करायची. कष्ट करायचे पण देवाला काय द्यायचं नाही. धंदा करायचा पण देवाला काय द्यायचं नाही. इलिया आला का म्हणत लांबूनच म्हणायचं कशाला आला काय माहिती. आता थोडंच पीठ आहे. गेला त्याचा आशीर्वाद. कष्ट करतात तुम्ही, यश. वाट पाहतात पण करत नाहीये म्हणून तुम्हाला आशीर्वाद नाहीये. काय काय लोक म्हणतात मग आता लांबूनच पाहते म्हणतात कशाला इलिया आला हा काय माहिती. कधी कधी तो काही लोक ब्लॅकलिस्टला पास्टर लोकांचा नंबर टाकून देते. काय काय लोक म्हणतात आता हे आले पळून जा आपण. अरे बाबा तुझे आशीर्वाद जाती निघून. पडून जाते. तुझा दुष्काळ नाही अजून. तुझा अजून 7 वर्ष दुष्काळ होईल. मग तुझा किती वर्ष पाऊस पडला रे? 3.5 वर्ष. 3.5 वर्ष पाऊस पडला रे. जे लोक बाळकाला घरी घेत नाहीये, प्रार्थना घरी घेत नाहीये, त्यांच्या जीवनातला दुष्काळ जात नाहीये. हालेलुया. आज लांबूनच म्हणते पळून जातात काय काय लोक. मी
मी उदाहरण आहे एक त्याचं. कधी कधी मला लोक पाहून पण काय झालेले पळून गेले. पास्टर नको येऊ तुम्ही, आज आम्ही घरी नाही, आम्ही चाललोय लग्नाला. पास्टर आजची प्रार्थना कॅन्सल करा, आज आम्हाला हे नाहीये. अरे त्याला कोण पाठवत आहे तुझ्याकडे? परमेश्वर पाठवते. का पाठवते? की तू वाट पाहत आहे म्हणून. परमेश्वर स्वतः येऊ शकत नाही, पण काय करत आहे? सेवकाला पाठवत आहे. हालेलुया. आणि तो सेवक पण देवाची वाट पाहतोय. पण देवाने कोणाला निवडलंय? म्हणा मला निवडले. मला निवडले. आपण भाकर सोडायला तयार नाही, आपण पैसा सोडायला तयार नाहीये. आपल्याला तेल द्यायचं, देतच नाही तेल. तेल काय आहे हो? हा, तेल काय आहे? उत्तम देतच नाही तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही काय लोक म्हणतात आता दुष्काळ आहे, दुष्काळ नाहीये, 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 नाहीये. त्याला काही भेटतच नाही. मग त्याच्यामध्ये तू आशा ठेव. प्रतीक्षा करणाऱ्या लोक प्रतीक्षाच कर म्हटलेला आहे, वाटच पाय म्हणलेला आहे. म्हणून मी तुला तुझं काय करणार आहे? कल्याण खात्रीने. प्रेज द लॉर्ड. खात्रीने कल्याण आहे. म्हणा माझं खात्रीने कल्याण आहे. हालेलुया, हालेलुया. तुमचे कष्ट असतील तर कोणाला हे करा तुम्ही. परमेश्वराची प्रतीक्षा करा. अरे कष्टामध्ये परमेश्वराची काय करायची आहे? आमेन. हालेलुया. वाट पाहायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आहे ना खंबीरपणे आपल्या बरोबर. आमेन. हालेलुया. कसं काय घाबरता तुम्ही? नाही. हा, घाबरू नका. तुम्हाला मला खंबीर व्हायला लावलेला आहे. Praise the Lord. तुम्हाला मला हिम्मत धरायला लावलेली आहे. बायबल मध्ये सांगितले कुबडी स्त्री होती. म्हणा एक कुबडी स्त्री होती. कुबडी स्त्री होती. आलेले तर कुबडी स्त्रीकडे येऊ आपण जरा. हे नाही कोणाकडे पेन आणलेले दाखव. हा, लुकृष्य वर्तमान काढा. दाखव रे बाळा कृषी करतो. तेरावा अध्याय आणि 10 ते काही वचन. तो शब्दात दिवशी एका सभास्थानात शिकवित होता, तेव्हा पहा 18 वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले, बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागला. 18 वर्षापासून कोण आलाय तिच्याकडे? येशू ख्रिस्त. ती कुठे दिसली? सभास्थानामध्ये. तुम्ही वाट पाहायची. कुणापासून वाट पाहायची आहे? सभास्थानामध्ये. देवाच्या मंदिरामध्ये. आमेन. देवाचं मंदिर तुम्ही आणि मी आहे. देवाच्या घरात या प्रार्थनेला. Praise the Lord. हालेलुया. तिथं बसून काय करा? वाट पहा. वाट पहा. हालेलुया. आपण एक रविवार येतो आणि 8 रविवार बुडून टाक. किती हप्त्या महिन्याचे किती रविवार असतात? 1 2 3 4. एक हप्ती यायचं, 3 हप्ती यायचे नाही. किती वेळेस यायचे? 18. किती वर्ष सांगितलं? 18 वर्ष कुठं आहे? सभास्थानात. कुबड घेऊन चालली, कष्ट घेऊन चालली, त्रास घेऊन कुठे येत आहे? सभास्थानामध्ये येत आहे. हर एक प्रकारची खात्री आहे पण तिला. हालेलुया. काय घेऊन येते? खात्री घेऊन. खात्री घेऊन येते. 18 वर्ष मला माझं कुबड निघून जाईल, हालेलुया. माझा विकार निघून जाईल, माझ्यातलं मला जो त्रास आहे तो त्रास निघून जाणार आहे. हालेलुया. किती वर्ष वाट पाहते? 18 वर्ष वाट पाहिली. प्रतीक्षा करते 18 वर्ष. आज आपल्याला थोडा जरी वेळ झाला तर आपण म्हणतो आपण देवाला नाव ठेवायला लावतो. हा, बोला ना. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? पाय दुखतात का? नाही, नाही. दुखत असेल तर उभा राहू आपण. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं 18 वर्ष तिला शैतानाने बायबल मध्ये सांगितलं तिला. तेव्हा पहा वाचा. 18 वर्ष विकाराचा आत्मा. कशाचा आत्मा लागलेला आहे? विकाराचा आत्मा. 18 वर्ष तिला विकार झालेला आहे. कधी कधी दुष्ट आत्मा काय करत आहे? तुम्हाला विकार लावत आहे, Praise the Lord. हालेलुया. आजार लावत आहे. हालेलुया. आपल्याला समजतच नाही तो आजार कुठे जाणार आहे. बरं, तुम्ही आमेन हालेलुया जर बोललं तर मला पण काय होईल? मला पण एनर्जी,
बरोबर आहे की नाही? तुम्ही असे सांग बसले तर मी म्हणून मग आता बाद झालं बाबा, आता चला यांना काय आवडणार. प्रेज द लॉर्ड. किती वर्ष? 18 वर्ष. प्रेज द लॉर्ड. खात्री तुम्हाला मनुष्य नाही देणार, हालेलुया. देव तुम्हाला खात्री देणार. हालेलुया. 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 तुम्हाला कोणी जरी किती तुमचे कोणाची आपल्या स्वतःची पण सगळ्यात महत्वाचं देव जर असेल ना, तुमच्या आयुष्याची पण खात्री होणार. हालेलुया. खात्री म्हणजे तुमचं आयुष्य वाढणार आहे. आमेन. काय काय लोक जिमला जा, इकडे जा, तिकडे जा. अरे बाबा, परमेश्वर जर असला ना, आयुष्य वाढ. तुझं आयुष्य वाढणार आहे. आमेन. परमेश्वर तुझ्या आयुष्याची काय करणार आहे? मर्यादा वाढवणार आहे. माहिती आहे का तुम्हाला? हिजकिया राजा म्हणा, हिजकिया राजा किती वर्ष त्याचं आयुष्य वाढलेलं आहे? 15 वर्ष. 15 वर्ष त्याचं काय झालेलं आहे? आयुष्य वाढलेलं आहे. कस काय वाढलेलं आहे? काय केलेलं आहे त्याने? भिंतीकडे त्याने काय केलं? तोड केलेलं आहे. जर तुम्ही भिंतीकडे तोड करणार आहे, देवाच्या आराधनेमध्ये इथे येणार आहे, तुम्ही खात्रीने तुमचं काय होणार आहे? आयुष्य वाढणार आहे. हालेलुया. हालेलुया. काय वाढणार आहे? आयुष्य वाढणार आहे. प्रार्थनेमुळे काय वाढणार आहे? आयुष्य वाढणार आहे. व मंदिरामध्ये आल्यानंतर काय होणार आहे? कोण निघून जाणार आहे? हालेलुया. काय निघून जाणार आहे? उबड निघून जाणार आहे. आयुष्य वाढणार आहे. काय किती वर्ष? 3.5 वर्ष. 3.5 वर्ष नाही, परमेश्वराला वाटलं ना, तो काही करू शकतो. तुम्हाला माहिती आहे का? इलियाला म्हणा, इलियाला पुरवायसाठी त्यांनी कावळे तयार केले. Praise the Lord. परमेश्वराला द्यायचं असलं तर कावळे तयार करतो, तो कावळ्यातून पाठवतो. तो डायरेक्ट नाहीये, माध्यम तयार कर. कोणाला तरी पाठवतो. हालेलुया. इलियाला वाचवायसाठी कोणाला तयार केलं परमेश्वराने? कावळ्याला. कावळ्याला. अजून कोणाला तयार केलं? विधवेला. विधवेला तयार केलं. विधवेला वाचवायसाठी कोणाला तयार केलं? इलियाला तयार केलेलं आहे. तुमच्याकडे किती जरी असू द्या, पण तुम्ही परमेश्वराकडे पाहून वाट पहा. तो तुमचं किती जरी असलेलं असेल, तो परमेश्वर काय करणार आहे? ते वाढवणार आहे. त्याच्यामध्ये काय देणार आहे? बळकट वाढणार आहे, पक्क वाढणार आहे, खात्रीने वाढणार आहे. हालेलुया. किती पण असू द्या, छोटं जरी असलं तरी ते काय होणार आहे? पुष्कळ होणार आहे. पुष्कळ होणार आहे. खात्री बाळगा परमेश्वराची. हालेलुया. काय करायचे? परमेश्वराची काय करायची? बाळगायची का नाही? Yes. हालेलुया. किती लोक बाळगायला तयार आहे? हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं की ह्या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझ्या मला काय करणार आहे? आशीर्वादित करणार आहे. खात्रीने कल्याण करणार आहे. कल्याण. आमेन. अजून पण एक शब्द आहे, स्तोत्र संहिता 36:9 आणि 7 मध्ये सांगितलंय प्रतीक्षा. हा प्रतीक्षा विषयी सांगतो मी. 36:9-7. तुझ्या घरातील 7 वाचा. तुझ्या घरातील 7. हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे. मानव जाती तुझ्या पंखाच्या परमेश्वराच्या आधीहून 7 वाचा. 37:7. परमेश्वराच्या आधीन होऊन स्वस्थ राहा. त्याची प्रतीक्षा शांतपणे करून राहा. जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य बस. काय सांगितलं? प्रतीक्षा शांतपूर्वक काय करायचं आहे? करीत राहा. शांतपूर्वक शांतपणे. शांतपणे करीत राहा. Praise the Lord. कुरकुर करीत बसू नका. शांततेने. कुरकुर करणारे लोक त्यांना काही नाही भेटत. म्हणा, कुरकुर करणारे लोक कुरकुर करणारे लोक. रानात. म्हणा, अहरोन आणि मिरियम अहरोन आणि मिरियम. या दोघांनी कोणाविरुद्ध कुरकुर केली? मोशे. मोशेविषयी मोशे विरुद्ध कुरकुर केली. तर मिरियम कशाने भरले? कोडाने भरली. कोडाने. तुम्हाला शांतपणे. वाट पाहायची. आणि इस्रायल लोकांनी जंगलामध्ये येत असताना त्यांनी काय केलेलं नाहीये? प्रतीक्षा म्हणजे वाट पाहिलेली नाहीये. वाट न पाहिल्यामुळं काय झालेलं आहे? मेले रानात. जंगलामध्ये मेलेले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेवटचा पर्याय म्हणजे काय आहे? वाट पहा. शेवटचा पर्याय नका ठेवू त्याला. शेवटचं पद. आधीवर पासूनच तुम्ही काय करा? वाट पहा. हा, अगोदर पासूनच काय करायचं? बोला ना. प्रतीक्षा करायची. वाट पाहिजे का नाही? Praise the Lord. Hallelujah. हा, कसं पाहिजे? शांतपणे. प्रतीक्षा करायची. कुरकुर नाही करायची, टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही. परमेश्वराने दिलेलं आहे. आमेन. परमेश्वराने काय केलेलं आहे? दिलेलं आहे. आणि ते 9 वचनामध्ये सांगितलं तिथं
दुष्कर्म करणाऱ्यांचा उच्छेद होईल, पण परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील. परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे काय होणार आहे? वतनदार होणार आहे. तुम्ही मी वतनदार आहे म्हणा. नायक कराचे वतनदार आहे. अरे म्हणा तसही. हा, वतनदार होणारे, वारीस पण होणारे, लेकर पण होणारे, नातुंड पण होणारे, परतुंड पण होणारे. कशाने होणार आहे? प्रतीक्षा देवाकडे करायची आहे. कोणाची वाट पाहायची? देवाची वाट पाहायची. हालेलुया. दुष्कर्म करण्याचा उच्छेद होईल. काय सांगलं? दुष्कर्म करणाऱ्यांना काय होणार आहे? उच्छेद होणार आहे त्यांचा. त्यांच्यावर जळ फाळायचं नाही. जळ पडू नको. हा किती वाढलाय आणि याचं असंच होईल तसंच काय बोलायचं नाही. परमेश्वर त्याला सोडून देणं तुला धरी. आमेन. दुष्कर्मावर असं बायबलचं वचन आहे. दुष्कर्म करणाऱ्या लोकांना जळ फळायचं नाहीये. इथं काय सांगितलं? त्यांचा उच्छेद होणार आहे. उच्छेद होणार आहे. हालेलुया. उच्छेद म्हणजे काय? याचं म्हणजे वाचन तिथे पटकन लोक. नष्ट होतील. हा, उच्छेद होईल, पण परमेश्वराची प्रतीक्षा करणारे लोक पृथ्वीचे पतन पावतील. पृथ्वीचे वतन पावतील. हा वा 37. 9 परमेश्वरा जीवनाचे कारण जे तुझ्यातून 37:9 कारण दुष्टाचा नाश होणार आहे. दुष्टाचा नाश होईल. पुढं परंतु जे लोक परमेश्वराकडे मदतीची याचना करतात, बघ, जे लोक परमेश्वराकडे मदतीची याचना करतात, त्यांना देवाने हा, कबूल केलेली जमीन मिळेल. कबूल केलेली जमीन मिळेल. जमीन म्हणजे काय? स्थान मिळेल तुम्हाला. तुम्ही परमेश्वर तुम्हाला नोकरी देणार आहे. परमेश्वर तुम्हाला काय करेल? स्थान देणार आहे. परमेश्वर तुम्हाला काय करेल? जॉब देणार आहे. परमेश्वर ते कोणी अडवू शकत नाहीये. कोणी अडवू शकत नाही. हालेलुया. दुष्काळामध्ये तुम्हाला कोणी भूक ठेवू शकत नाही. तुमचा पैसा कुणी अडवू शकत नाही. तुमचं काम कुणी अडवू शकत नाही. तुमचं कोणीच अडवू शकत नाही. परमेश्वर देऊ लागला तर त्याचा हात कुणी अडवू शकत नाही. हालेलुया. परमेश्वराचा हात कुणी धरील का? आता नातेवाईक आपला हात धरतेत, पुढे जाऊन चुगल्या करून आपलं काही ना काही नाटक करतात, पण परमेश्वराचा हात आहे. कोणीच धरू शकत नाही. तो हात आशीर्वादाचा पण आहे Yes. आणि माराचं पण आहे. मार पण पडल आणि काय पडल? आशीर्वाद. आशीर्वाद. काय घ्यायचं त्याच्याकडून बोला ना. आशीर्वाद द्यायचे. Praise the Lord. परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील. वतन पावतील. सगळ्या गोष्टीला तुम्हाला वतन मिळेल. आमेन. सगळ्या गोष्टीमध्ये, कोणत्याच गोष्टीमध्ये नाही असं नाही. आमेन. पण एक काय करायचं? शांतपणे शांतपणे प्रतीक्षा करा. शांतपणे वाट पाहायची. आमेन. पुढे वाट पाहायची. शांतपणे. परमेश्वर. काही लोक म्हणजे आता बस झालं, प्रार्थनेला जायला नको, घरीच वाट पाहत बसते. तिथं पण वाट पाहायचं सोडून देते. इथे यायचे वाट पाहायला. पुढे यायचे मंदिरामध्ये. मला मंदिरामध्ये वाट पाहायला वाट यायचे. पाहायला यायचंय. वाट अजून कशाकडे काय करायची? वाट पाहता पाहता काय करायची? प्रार्थना करायची. हिजकिया राजाने काय केले? भिंतीकडे पाहून रडलेला आहे, प्रार्थना केली, म्हणून त्याचं 15 वर्ष त्याचं आयुष्य वाढलेलं आहे. वाट पाहत असताना काय करायचंय? सेवक तुमच्याकडे येत आहे. कशासाठी? परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करायसाठी त्याला पाठवत आहे. हालेलुया. कोणची परिस्थिती असू द्या, दुष्काळाची परिस्थिती असू द्या, देवाचे लोक तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. वाट पाहता पाहता कोणाचे लोक आले पाहिजे तुमच्याकडे? देवाच्या लोकांना पण बोला. काही लोक म्हणजे मला दान द्यायला पैसे नाही, मला काही करायला नाही, काही असू द्या. दुष्काळामध्ये लोकांना बोला. त्यांना परमेश्वराने तुमच्या आशीर्वादासाठी त्यांना निवडले. घरची प्रार्थना बंद करायची का? नाही करायची. घरची आराधना बंद करायची का? घरी गेल्याला बोलवायचं बंद करायचं का? काय करायचंय? पाणी द्यायचंय, स्वागत करायचं, त्याचं भाकरी द्यायचे त्याला. कशासाठी द्यायचे? की तुम्ही ज्या गोष्टीसाठी वाट पाहतात, या दुष्काळामधून मला कोण बाहेर काढील? परमेश्वराने एक सेवकाद्वारे तुम्हाला काय करत आहे? बाहेर काढत आहे. कोणाद्वारे बाहेर काढत? बोला ना, लक्ष द्या. पाय उभे राहा, सगळे उभे राहा. कोणाद्वारे तुम्हाला बाहेर काढत आहे दुष्काळामधून? म्हणा, सेवकाद्वारे. कधी कधी येशूपदी.
आमेन. आता त्या कुबड्या स्त्रीला कुबड काढायसाठी कोण आलं? येशू आला. अरे सेवक येतात, सेवकानंतर कोण येत आहे? येशू येत आहे. ओ येशूचा अभिषेक येत आहे, येशूचं काय येत आहे? सामर्थ्य येत आहे, येशूचं काय येत आहे? ब्लेसिंग येत आहे. हालेलुया. देव येतो, देव. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. मनद्वारे येतो देव, सेवकाद्वारे. सेवकाद्वारे माध्यम. मग काय काय लोकांना देव मला सांभाळील. अरे तू येडा आहे का? देवच सांभाळतो, बरोबर आहे, कोणाला तरी पण कोणाला तरी निवडलंय. Praise the Lord. तुम्हाला विधवा स्त्री बनायचं कधी कधी. Yes. काय करायचंय मला बोला ना, काय बनायचंय? विधवाश्री. विधवा म्हणजे विधवा ती विधवा नाही बरं का, सारखं बनायचं. माध्यम. हम्म. हालेलुया. तिचं माध्यम बनायचं, कधी कधी कावळा बनायचंय. आमेन. काय करायचं? कावळा. परमेश्वराची निवड आहे ती, कावळा. Yes. ह्या कोणत्या गोष्टी आहे? कोड वर्क आहे. काय कोडवडे. कोडवडे. कोड वर्ड? कोणतं वर्ड आहे? कोडवड. कोड वर्ड. कधी कावळा बनायचा, Yes. कधी विधवा स्त्री बनायची. काय माध्यम बनायचं आपल्याला? Praise the Lord. हालेलुया. परमेश्वर त्या माध्यमातून तुम्हाला ब्लेसिंग करा. हालेलुया. कोणाच्या माध्यमामधून? कावळ्याच्या माध्यमातून. हा, कधी कधी माणसाच्या थ्रो पण देव तुम्हाला काय करेल? मदत करीन. आशीर्वादित करेल. Praise the Lord. बरोबर? Yes. देव डायरेक्ट येऊ शकत नाही, पण कोण येईल? कावळा येईल. कावळा येईल, लोक Praise the पाठवले. Lord. सेवक येईल. Praise the आमेन. Lord. हालेलुया. हालेलुया. आणि हा येईल या कितीतरी ठिकाणी काय झालेलं आहे? गेलेलं. गेलेला आहे. किती चमत्कार केले त्यांनी येल्याद्वारे. हालेलुया. हा, वावटळीद्वारे तो कुठे घेतला गेलेला आहे? देवाच्या राज्यात. स्वर्गात घेतला गेलेला आहे. आणि त्याच्या द्वारे कोण उभं केलेलं? आलिशा उभा राहिलेला आहे. हालेलुया. यार्देनावर काठी मारली, धगा मारला, यार्देन काय झालेलं आहे? दुभगलेली आहे. Praise the Lord. प्रेस द लॉर्ड. Praise the Lord. अशा अभिषिक्त लोकांना तुमच्या घरी येऊ द्या. आमेन. हालेलुया. कशासाठी? मार्ग मार्ग मोकळा मोकळा. होण्यासाठी. खात्रीने आशीर्वाद. मला आशीर्वादित होण्यासाठी. मला आशीर्वाद. मला खात्रीने मला आशीर्वादित करण्यासाठी. होण्यासाठी. खात्री आहे का? खात्री आहे. किती वर्षापर्यंत खात्री ठेवायची? मिळेपर्यंत. 100 वर्षापर्यंत. मिळेपर्यंत. 100 वर्ष जरी झाले तरी लेकरू होणार आहे. आमेन. इथपर्यंत खात्री मानायची. Praise the Lord. सगळं संपलं जमा आहे तरी काय म्हणायचं आहे? खात्री मानायची आहे. तिथं तेल पण संपलेलं आहे, पीठ पण काय झालेलं आहे? संपलेलं आहे. पण काय करत आहे? खात्री. बरं ठीक आहे, मी तुमच्यासाठी भाकर करते. काय करत आहे? हो, आता आम्ही खाणार मारणार. तो म्हणला हा, तू म्हणती ना खाणार मारणार आहे, ठीक आहे, पण मला दे. हो, त्यावेळेस त्याला दिलेला आहे, ती आशीर्वादित झालेली आहे. खात्रीने करा ना आशीर्वादित व्हा. म्हणा खात्रीने करा ना आशीर्वादित खात्रीने व्हा. करा आणि आशीर्वादित व्हा. करायचं का नाही? Yes. खात्री कोणची परिस्थितीमध्ये करायला उभं राहायचंय. आमेन. हा, हालेलुया. काय नाही आपल्याकडे आता, पण उभे राहा. आमेन. काय नव्हतं तिच्याकडे विधवाकडे, काहीच नव्हतं. पण उभी राहिली. द्या, आता आम्ही छोटी छोटी भाकर करतो आणि आपण तिघं मिळून काय करूया? खाऊया. आणि दोघं पण आशीर्वादित झालेले आहे. तो काय झालेला आहे? दुष्काळ निघून गेलेला आहे आणि परमेश्वराने तिला तिच्या लेकराला 3.5 वर्ष हो त्याच्या भाकर संपलेली नाहीये, हो त्याचं तेल संपलेलं नाही. आशीर्वाद आहे, बळकट Praise आशीर्वाद. the Lord. हालेलुया. परमेश्वर जे आशीर्वाद देतो ना, कुणीच लक्ष काढू बघा इकडं, शकत नाही. बळकट आशीर्वाद देतो. Strong. हालेलुया. म्हणा असं करा, बळकट आशीर्वाद बळकट करा. आशीर्वाद. असं नाही बळकट. असं मारायचं. ताकदीचा काय काय लोक मारून आशीर्वाद घेतात, नाही. बळकट आशीर्वाद घेतात. असे हिसकडून आशीर्वाद नका घेऊ. मध्ये कधी मला तुम्हाला मारून घ्यावा लागतात आशीर्वाद. तसं झालं पाहिजे का? नाही. तुमच्या मनाच्या इच्छेने झालं पाहिजे. आमेन. विधवाच्या स्त्रीचं कोणाची इच्छा होती? स्वतःने दिलं. तिच्या स्वतःच्या मनाने केलं. का केलं? आशीर्वादित तिला होण्यासाठी. आशीर्वादित होण्यासाठी. Yes. ती आशीर्वादित झाली तर तिचं लेकरू पण काय झालं? आशीर्वादित झालं. मरणार होते. आत्मिकरित्या पण मरणार होते शारीरिक. आणि शारीरिकरित्या पण मरणार होते. पण परमेश्वराने त्यांना काय केलेलं आहे? आशीर्वादित. आशीर्वादित केलेलं आहे. ठीक आहे, आपण सर्वांनी डोळे बंद करूया. आपण हालेलुया.